जाणून घेऊयाच, मात्र आता स्वतः खासदार मेधा कुलकर्णी आपल्यासोबत आहेत। मेधाताई, आपल्यापर्यंत हा प्रकार पोहोचलेला असेल, जो रोष आहे, संताप आहे, तो पोहोचलेला असेल आणि सगळे आंदोलक तिकडे आता आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। आपली काय सगळ्या या प्रकरणावर प्रतिक्रिया आहे पहिली, मेधाताई? आणि दोष जो आहे हा पण आपण सगळेच जण समजून घेऊ शकतो आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी 2 वेळा मला असं वाटतं की त्या चिमुकलीच्या वडिलांशी सुद्धा संवाद साधलेला आहे आणि त्यांना आश्वासन दिलेलं आहे की आम्ही 15 दिवसामध्ये हे प्रकरण निकाली काढू आणि लवकरात लवकर याच्यावरचा ठोस निर्णय जो आहे आणि कडक कारवाई त्या नराधमावर केली जाईल। कांबळे नावाचा नराधम जो ज्यांनी यापूर्वी सुद्धा अशाच प्रकारची एक घटना घडली होती त्याच्याकडनं आणि त्याला अटक झाली होती आणि नंतर त्याला त्याची सुटका पण झाली होती। तर ह्या गोष्टीमुळे लोकांच्या मनामध्ये जी चीड निर्माण होते की अशा पद्धतीने जर का आरोपी जे आहेत हे कालांतराने सुटतात, त्यांना ती खात्री पण असते की आपण सुटू आणि मग ते पुन्हा बाहेर आल्यानंतर पुन्हा तशा प्रकारची कृत्य करतात। तर हे इतकं दुर्दैवी आणि चीड येण्यासारखं आहे आणि त्याच्यामुळे नागरिक त्या ठिकाणी जमलेत। मी स्वतः त्यांच्याशी फोनवर न बोलण्याचा सतत प्रयत्न करतेय, अनेकांशी मी बोललेली आहे। मी आता पुण्यात नसल्यामुळे मी दापोली इथे आहे आणि रेंज थोडी सारखी कट होतीये, त्याच्यामुळे मी जास्त संपर्क करू शकले नाही आणि प्रत्यक्षात तर जाऊ शकले नाही, पण मी उद्या तिथे जाणार आहे आणि मी सतत सगळ्यांच्या संपर्कात आहे। मी स्वतः त्या चिमुकलीच्या वडिलांशी बोललेली आहे आणि त्यांचं दुःख, त्यांच्या पत्नीचं दुःख हे खरोखरच अत्यंत करुण अशी स्थिती त्यांची आहे। आई अतिशय वाईट अवस्थेमध्ये आहे, जिने आपल्या अपत्याला गमावलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी संवाद साधावा ही त्यांची जी अपेक्षा होती ती माननीय मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केलेली आहे आणि लवकरात लवकर याच्यावर ठोस निर्णय केला जाईल। त्यामुळे त्यांना माझं हे म्हणणं आहे की न्याय व्यवस्थेवर आपण विश्वास ठेवूया। पोलीस या संदर्भामध्ये सर्व डॉक्युमेंट्स त्वरित गोळा करून लवकरात लवकर या संदर्भातली चार्जशीट दाखल करून लवकर कारवाई करतील। मेधाताई, धन्यवाद आपण आमच्याशी संवाद साधला त्याच्याबद्दल। धन्यवाद। तरी ताजी स्थिती आपण बघतोय, पुन्हा एकदा पोलीस देखील तिकडे आता पोहोचलेले आहेत आणि आंदोलकांशी आधी संवाद साधलेला होता आणि